मी नीलम मैत्रीचे मुक्तांगणमध्ये आज आपण एक थोडंसं हलकं फुलकंच पण थोडंसं वेगळं आणि गमतीशीर मेडिटेशन घेणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, चालू करूया आपण. अगदी छान, अगदी मस्त तुम्ही स्वस्तपैकी बसून घ्या. हातात आज काही असेल तर आजूबाजूला सगळं बाजूला ठेवून टाका. चष्मा काढून डोळे बंद करून बसा. रिलॅक्सली जी तुम्हाला कम्फर्टेबल पोझिशन आहे ती पोझिशन घ्या. घ्या कम्फर्टेबल. शरीर हळूहळू हळू सैल सोडा. शरीराचा प्रत्येक अवयव सैलसर सोडा. डोळे अलगद हलके बंद करा. शरीर आणि मन आता आपलं हळूहळू थोडंसं स्थिरावलेलं आहे. आता एक खोलवर श्वास घ्या. टेक अ डीप ब्रीथ. थोडं थांबा आणि हळूवारपणे श्वास सोडा. पाठीचा कणा शक्यतो ताठ ठेवायचा प्रयत्न करा पहिले 3 डीप ब्रीदिंग करूपर्यंत तरी. त्याच्याने तुमच्या पूर्ण साथी चक्रातून तुमची ती ऑक्सिजन आणि जी सगळी चक्र आहेत ते ॲक्टिव्ह ठेवायला मदत होते. अगेन टेक अ डीप ब्रीथ. एक खोलवर श्वास घ्या. पूर्ण छाती भरून श्वास घ्या. हळूहळू आपल्या शरीरातून तो डोक्यापर्यंत जातोय अशी कल्पना करा. जेवढा वेळ सहज थांबणं शक्य आहे तेवढा वेळ थांबा आणि हळूहळू श्वास सोडा. अगेन टेक अ डीप ब्रीथ and slowly relax. आता डोळे अगदी हळूवारपणे अलगद मिटा. गच्च दाबून नको. हात पाय रिलॅक्स पोझिशनमध्ये ठेवा. परत एकदा संपूर्ण शरीर सैल सोडायचं. शरीर सैल सोडा. आता आपलं शरीर आणि मन स्वस्थ हलकं आणि शांत झाले. आता आपल्याला सर्व लक्ष आपले आजूबाजूला जे आवाज येत आहेत त्या आवाजांकडे लक्ष द्या. आपल्या मनामध्ये काही विचार येत असतील ते येणारच, ते येऊ दे, जाऊ दे आणि परत आपण आपलं लक्ष मी जे आता सांगत आहे त्याकडे तुमचं संपूर्ण लक्ष राहील. तुम्हाला आता फक्त माझा आणि माझाच आवाज ऐकू येतो आहे आणि आपण आता छानसं सुंदरसं थोडंसं आगळं वेगळं मेडिटेशन आता आपण करूया. आता आपण सगळे मनाने आणि शरीराने स्थिरावलेलो आहोत. आणि आता अशी कल्पना करायची आहे की तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती असणारी बाग, कॉलनीमध्ये असणारी बाग किंवा शहरात असणारी कुठली मोठी बाग, कुठलीही गार्डन, इव्हन अगदी काश्मीर असू दे, म्हैसूर बेंगलोर असू दे, जी कुठली तुम्हाला डोळ्यासमोर आणता येईल ती तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा. सगळीकडं फक्त फुलंच फुलं, सुंदर गार्डन, कारंजे, हिरवीगार लॉन आणि सुंदर आणि मंजूळ असं वातावरण. अशी कल्पना करा की आपल्या डोळ्यासमोर ही जी काही गार्डन दिसते आहे त्या गार्डनमध्ये आपण आता
वावरत आहोत, फिरत आहोत. आजूबाजूला इकडे तिकडे पारिजातकाची झाडं दिसत आहेत, गुलाबाची भव्य गार्डन आहे, चाफा, चमेली, केवडा, सगळ्या फुलांचे सुगंध आता आपल्याला हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. सर्व फुलांच्या वासांचा सुंदर असा आस्वाद घ्या. बागेमध्ये कितीतरी प्रकारची झाडं आणि कितीतरी प्रकारची फुलं सुंदर सुंदर नयनरम्य दिसत आहेत. त्याचबरोबर अगदी जाणीवपूर्वक सर्व फुलांचे वास जाणवण्याचा प्रयत्न करा. मंद धुंद गंधित असा हा वारा आणि तो आपल्याबरोबर या सगळ्या फुलांचा सुगंध आपल्यापर्यंत पोचवतोय. तुम्हाला आता अगदी गुलाबाचा मस्त सुंदर दरवळ यायला लागलेला आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्या नुसत्या दृश्यानेच पुलकित आणि आनंदित झालेले आहात. खूप सुंदर वाटतंय. काही काही ठिकाणी तुम्हाला कारंजे दिसत आहेत आणि मेन फुलांचे काटवेच्या काटवे दिसत आहेत. या फुलांच्या राज्यातून एक फेरफटका मारा. तुमच्या आवडीची जी जाई जुई पासूनची जी कुठली फुलं तुम्हाला आवडतात त्या फुलांच्या वासाचा अनुभव घ्या. आणि हे सगळं करत असताना आपण आपलं सर्व काही विसरून आपण त्या फुलांमध्ये, त्या निसर्गामध्ये आणि त्या चैतन्य सरसरणाऱ्या उत्साहामध्ये आपण सामील झालेलो आहोत. याच सर्व निसर्गातून आपल्याला भरभरून एनर्जी मिळते आहे. आपला उत्साह खूप वाढलेला आहे. खूप छान वाटतंय, पुलकित वाटतंय. मन अगदी हलकं फुलकं झालंय, शरीर पण अगदी हलकं फुलकं झालंय. फुलं सगळी बघून आपल्याला अक्षरशः वेळ लागण्याची पाळी आली की आता मी हे फुल बघू का ते फुल बघू, हे घेऊ का ते घेऊ, ह्याचा वास घेऊ का त्याचा वास घेऊ. आणि अशा ह्याच्या सगळ्यामध्ये आपल्या शरीरात असणारे सर्व जे काय टॉक्झिन्स, निगेटिव्हिटी, नकारात्मक भावना ह्या सर्व ॲटोमॅटिक आपल्या उच्छ्वासातून बाहेर पडत आहेत आणि आपण सुंदर निर्भेळ आणि मनमुराद असा जो फुलांचा सुगंधाचा आस्वाद आहे तो घेत आहोत. आणि त्याबरोबर आपल्याला निसर्गाची भरभरून एनर्जी मिळत आहे. त्या एनर्जीनं आपली सगळी चक्र कार्यान्वित झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन इतकं हलकं फुलकं आणि इतकं पॉवरफुल झालेलं आहे, एनर्जेटिक झालेलं आहे. अगदी आपल्याला आता आपलं बालपण आठवतंय आणि बालपणी आपण कसं बागेमध्ये हुंदडत होतो, खेळत होतो, मैत्रिणींच्यावर दंगामस्ती करत होतो, ते सगळं आपल्याला आठवायला लागलेलं आहे. आणि आपण आता जणू लहान झालेलो आहोत आणि तीच दंगामस्ती परत अनुभव किंवा आपल्या आईवडिलांच्या बरोबर असेल, आपल्या फॅमिली बरोबर असेल, जे काही तुमचे असे अगदी सुंदर क्षण असतील ते आठवा आणि त्याचा अगदी मस्त आस्वाद घ्या, त्याची मज्जा लुटा. सगळीकडे तुम्हाला परत फुलंच फुलं दिसत आहेत. गुलाबाची तर इतकी सुंदर फुलं आणि एवढा सुंदर वास येतोय. चाफ्याचा पण तेवढाच सुंदर वास. कुठल्याही फुलाच्या वासाचा आपण दुसऱ्या वासाशी कंपॅरिझन करू शकत नाही. त्यामुळे सगळ्या फुलांच्या वासांचा मस्त आस्वाद घ्या. आणि त्याचबरोबर आपल्या मनामधून, शरीरामधून सर्व असणाऱ्या निगेटिव्हिटीज, टॉक्झिन्स सगळ्या आपल्या उच्छ्वासाबरोबर बाहेर पडत आहेत ही कल्पना करा. आता तुमचं शरीर आणखी स्वस्थ झालेलं आहे, आणखी स्वस्थ झालेलं आहे, आणखी हलकं फुलकं झालेलं आहे. मन, शरीर आणि मन आता पूर्णपणे एकरूप झालेलं आहे. या सुंदर वातावरणामध्ये आपल्याला आता खूप उत्साही वाटते, एनर्जेटिक वाटते आणि ही भरभरून मिळणारी जी ऊर्जा आहे ती आपण आता आपल्यामध्ये साठवून घेत आहोत. आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये सगळीकडे जणू या फुलांचा वर्षाव जसा आपल्या डोक्यावर होऊ शकतो तशा पद्धतीने हा
सगळा जो काही एनर्जीचा पाऊस म्हणा किंवा एनर्जीचा शॉवर आपल्या संपूर्ण शरीरावर होतो आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व फुलांचाही वर्षाव आपल्यावर होतो आहे. तुम्ही अक्षरशः फुलांमध्ये खेळत आहात, एकमेकींच्या अंगावर फुले टाकताय, पाकळ्यांचा तुम्ही डोक्यावर अभिषेक करताय. असं तुम्हाला जे काही वाटेल ते कवी कल्पना करून तुम्ही मस्त त्याचा आनंद घ्या आणि भरभरून मिळणारी जी एनर्जी आहे ती तुम्ही अनुभवा. फुलों की बहार म्हणतात तशी आपल्या आजच्या या मेडिटेशनमध्ये फुलों की बहार आलेली आहे आणि त्यातून आपण आपल्याला हवी असणारी भरभरून ऊर्जा घेत आहोत. आपलं मन आणखी स्वस्थ, आणखी स्वस्थ, आणखी शांत झालेलं, आणखी शांत झालेलं. आपल्या मनामध्ये आता कुठल्याही कसल्याही प्रकारचे विचार येत नाहीत आणि जरी आले तरी ते क्षणार्धात घालवून आपली आत्ता जे काही मी सांगत आहे त्याकडे लक्ष देऊन तुम्ही त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करा. आणि आता हळूहळू हळू या आपल्या आनंदाच्या क्षणी, आपल्या उत्साहाच्या क्षणी, चैतन्य सळसळणाऱ्या क्षणी आपल्या शरीरातील सर्व नको असणारे टॉक्झिन्स हळूहळू वर येऊन आपल्या ते शरीरातून उच्छ्वासातून बाहेर पडत आहेत आणि सर्व काही पॉझिटिव्ह एनर्जी, निसर्गाची आपल्यावर असणारा वरद असतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भरभरून मिळत आहे अशी कल्पना करा. आपल्याला आता खूप सुंदर आणि छान वाटतंय. या निसर्गामध्ये आपण किती बागडावं, किती खेळावं, किती मजा लुटावी असं वाटतं आपल्याला. आणि हा क्षण संपूच नाही असं आता आपल्याला वाटतंय, इतकं आपण त्या फुलांच्या मध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहोत. आणि आता आपल्याला खरोखरच फुलांचे वास यायला लागलेले आहेत. जरी इथं कुठलंही फुल अस्तित्वात नाही आपल्याजवळ तरीसुद्धा आपण जी मनामध्ये इच्छा करू ज्या फुलांची, त्या फुलाचा आपल्याला आता भरभरून वास यायला लागलेला आहे आणि तो तुम्ही अनुभव घ्या. अशाच पद्धतीनं आपल्याला आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही हवं आहे त्या सगळ्या इच्छा किंवा आपल्या आकांक्षा जे काही आहे ते आपण आपल्या डोळ्यासमोर आणून त्या परिपूर्ण झालेल्या आपण जेव्हा विचार करतो त्याचा क्षणात अनुभव घेतो किंवा आपल्या डोळ्यासमोर आपण त्या गोष्टींचा जेव्हा चलचित्रपट बघतो ॲज अ मूवी, त्या क्षणी तुमची ही सगळी ऊर्जा तुमच्या हव्या असणाऱ्या कामाला, तुम्हाला जे साध्य करायचे त्या साध्यापर्यंत ती पोचते आणि मग तुमचं ते काम साध्य होतं. अशी ही निसर्गाची रचना आहे. तर त्या गोष्टीचा पण आपण आता अनुभव घेऊया. तुम्हाला आयुष्यात नेमकं काय हवं आहे? तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं आरोग्य हवं आहे, चांगलं धनसंपत्ती हवी आहे, नाव हवं आहे, मान मरापत हवं आहे, जे काही तुम्हाला प्रतिष्ठा याची इच्छा असेल, पैसा, प्रतिष्ठा किंवा तुमच्या मुलांसाठीच्या सुद्धा असतील, आपल्या फॅमिलीसाठी असतील, जे काही तुम्हाला वाटतंय त्या सर्व गोष्टी तुम्ही 2 मिनिटामध्ये तुमच्या डोळ्यासमोर त्या जे हवं आहे ते तसंच्या तसं घडलेलं चित्र पहा. म्हणजे ही तुमची आत्ता जी तुमच्याकडे आलेली एनर्जी आहे ती एनर्जी त्या तुमच्या गोष्टींना पोचते आणि मग तुमची ती कामं साध्य व्हायला सुरुवात होते.
त्याचबरोबर आपलं हे मैत्रीचं मुक्तांगण, आपण सगळ्या मैत्रिणी खूप एकमेकांशी समरस झालेलो आहोत. आपली अगदी घट्ट मैत्री झालेली आहे. ही सुद्धा कल्पना तुम्ही डोळ्यासमोर करा. आपण आता आपलं पुढील आयुष्य एकमेकींच्या साथीनं खूप सुंदर जगत आहोत, जगणार आहोत, जगत आहोत, अशी कल्पना करा. आणि आता आपलं शरीर आणि मन आता या क्षणी एकरूप झालेलं आहे. कुठलीही चिंता, काळजी, त्रास, कष्ट आपल्याला या क्षणी आता काहीही आठवत नाही आहे. फक्त सुंदर अनुभव येतो आहे, छान वाटते, मस्त वाटते, हलकं फुलकं वाटते. आणि अशा या कंडिशनमध्ये आपण असतानाच आपण स्वतःसाठी आता असं म्हणायचं आहे की मी स्ट्रॉंग आहे, मी हेल्दी आहे, मी हॅपी आहे, माझं आरोग्य संपूर्ण मी आरोग्यदायी आहे. जे जे आयुष्यामध्ये हवं आहे ते सर्व मला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच ज्या परमेश्वराने मला जन्माला घातलं त्या परमेश्वराची, ब्रह्मदेवाला मी आभार मानते. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्यांना मी आभार मानते. संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये ज्यांच्या ज्यांच्या मदतीमुळे, ज्यांच्या कृपेमुळे, ज्यांच्या साथीमुळे, संगतीमुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. ग्रॅटिट्यूड हे असलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. आणि तुम्हाला कोणाला थँक्यू म्हणावं वाटत असेल त्यांना तुम्ही मनामध्ये थँक्यू म्हणा. परमेश्वरानं मला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्याची खूप आभारी आहे. आणि आता हळूहळू आपण आता परत आपल्या कोल्हापूरमध्ये, आपल्या रुईकर कॉलनीमध्ये, आपल्या हॉलमध्ये आपण जिथे आता मेडिटेशन घेत आहोत तिथे आपण आता हळूहळू आपल्या मनाने परत आपल्या मनाला इथं आणायचं आहे. आपल्या शरीर आणि मनाकडं आपण त्रयस्थ पद्धतीने म्हणजे साक्षी भावाने बघायचा प्रयत्न करायचा आहे. खूप हलकं हलकं छान वाटते. काही जणींना शरीर नसल्याची भावनासुद्धा जाणवेल, त्याचाही अनुभव घ्या. तुमच्या श्वास अगदी खोलवर आणि संथ स्थितीत चालू आहे. आणि ही भरभरून आलेली एनर्जी, ऊर्जा जी आहे ती तुमच्या शरीरात डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे अगदी वेव्ज रूपाने फिरते आहे शरीरातून. आणि तुम्हाला ती एनर्जेटिक, एन्थुझॅस्टिक, हॅपी, हेल्दी, स्ट्रॉंग अँड स्टाउट बनवते आहे, अशी कल्पना करा. स्वतःमध्ये, स्वतःच्या शरीरात परत या, स्वतःमध्ये परत या. स्वतःच्या शरीराची जेव्हा वाटेल हालचाल करावी तेव्हा हळुवारपणे थोडी हालचाल करा. आणि जेव्हा अगदी शांत, सुंदर, प्रसन्न वाटेल, डोळे उघडायची इच्छा होईल तेव्हाच डोळे हळूहळू उघडा. जेवढा वेळ या ट्रान्समध्ये बसावं वाटतंय तेवढा वेळ ट्रान्समध्ये बसा. आपल्याकडे वेळ आहे, कारण या ट्रान्समध्येच तुमचे सगळे टॉक्झिन्स आणि निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर पडत असते. त्यामुळे ह्या ट्रान्समध्ये जेवढं तुम्हाला बसा वाटते तेवढं अगदी आरामशीर वेळ तुमचा घेऊन बसा. जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही आता मला डोळे वाटतं तेव्हा बोला, तोपर्यंत त्याचा आनंद घ्या. डोळे उघडून उघडझाप करून परत आणि 1-2 मिनटं वाटल्या तर परत डोळे बंद करून बसा. पण याचा छान अनुभव घ्या. म्हणजे मला खात्री आहे की या ट्रान्समधून तुम्हाला
नक्की बाहेर यावं वाटणार नाही, कारण भरभरून निसर्गाकडून एनर्जी आपल्याला मिळत असते नेहमीच अशा पद्धतीनं. पण ती आपण आत्ता जाणीवपूर्वक त्याचा आपण आत्ता अनुभव घेत आहोत आणि ती आपल्याला आत्ता समजते आहे. त्यामुळे हे आपल्याला खूप छान वाटतं. त्याची नक्की ते अनुभव घ्या. आणि हळूहळू जागे झाल्यावर दोन्ही हात एकमेकावर चांगले रब करा, चांगले एकमेकावर घासा. अलगदपणे डोळ्यावर ठेवा. डोक्यापासून चेहरा, मान, गळा, संपूर्ण पायावर, संपूर्ण शरीरावर ही जी तुमच्यामध्ये एनर्जी आलेली आहे, भरभरून एनर्जी, ती संपूर्ण शरीरावर फिरवून आपलं संपूर्ण शरीर आरोग्यदायी आणि एन्थुझियास्टिक झालं अशी कल्पना करा आणि स्वतःचे आणि परमेश्वराचे परत एकदा आभार माना.